नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर सध्या मित्रांनो बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता जो आहे शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत राज्य सरकारमार्फत देण्यात आलेला नाही। मग हा हप्ता अडकला कोठे? शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित का केला जात नाही? कोणत्या तारखेला वितरित केला जाईल आणि किती रुपये वितरित केला जाईल? म्हणजे 4थ्या हप्त्याबरोबर 5वा हप्तासुद्धा मिळणार का? याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। तर मित्रांनो, आजचा आपला महत्त्वपूर्ण टॉपिक आहे तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत जवळपास 1 कोटी लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो। म्हणजे राज्य सरकारला टोटल एक हप्ता जर राज्य सरकारला वितरित करायचा असेल शेतकऱ्यांना तर 2000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी त्यांना वितरित करावा लागेल, निधी मंजूर करावा लागेल। आणि 2 हप्ते म्हणजे 4था आणि 5वा दोन्ही हप्ते जर राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये द्यायचा असेल तर राज्य सरकारला टोटल 4000 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करावं लागेल। मग अशातच आता सध्या राज्य सरकारनं कोणताही निधी न वितरित केल्यामुळेच अद्यापपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला नाही। पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारमार्फत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता त्याचबरोबर 5वा हप्ता एकत्र वितरित केला जाईल असं या ठिकाणी सांगण्यात येत आहे। तर असं झालं तर शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारला 2 GR काढावं लागेल। एक तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्त्यांसाठी टोटल 2000 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करावं लागेल आणि दुसरा GR काढून पुन्हा 5व्या हप्त्यांसाठी 2000 कोटी रुपये या ठिकाणी वितरित करावं लागेल। असे 4000 कोटी रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। त्यावेळेसच 4था आणि 5वा हप्ता त्या ठिकाणी वितरित केला जाईल। आता राज्य सरकारनं GR काढला, GR काढल्यानंतर तो पैसा जो आहे राज्य सरकार एक त्यांची बँकेमध्ये जमा करेल आणि त्या बँकेच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे जे DBT अंतर्गत हस्तांतरित करण्यात येईल, खात्यामध्ये जमा करण्यात येईल। मग आता वेळ आलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता आता अडकला कोठे? लाखो शेतकरी वर्ग आतुरतेने वाट बघत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची। लक्षात ठेवा मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर राज्य सरकार सर्वात अगोदर GR काढतो आणि GR काढल्यानंतर 4 ते 5 किंवा जास्तीत जास्त आपण 8 दिवस धरूया, 8 दिवसाच्या आतमध्ये सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी राज्य सरकार तो निधी जो आहे जमा करतो। पण अद्यापपर्यंत राज्य सरकारनं GR न काढल्यामुळे आणि निधी न वितरित केल्यामुळे हा 4था हप्ता अडकलेला आहे। हे लक्षात ठेवायचे। जोपर्यंत राज्य सरकार निधी वितरित करणार नाही तोपर्यंत आपल्याला तारीख सुद्धा सांगता येणार नाही नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा कोणत्या तारखेला हप्ता जे आहेत खात्यामध्ये पडेल। सर्वात अगोदर GR निघाला की लक्षात ठेवायचं तुम्हाला 4 ते 5 दिवसामध्ये त्या GRचे जे 2000 कोटी असेल, 4000 कोटी असेल, 4000 कोटी जर राज्य सरकारनं वितरित केला तर तुम्हाला 2 हप्ते मिळतील। 2000 कोटी रुपये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत वितरित केला तर तुम्हाला 4था हप्ता फक्त मिळणार आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर जोपर्यंत राज्य सरकार GR काढत नाही, GR काढून निधी वितरित करत नाही तोपर्यंत आपल्याला पैसा मिळणार नाही। त्यासाठी आपल्याला राज्य सरकारकडून वाट बघावी लागेल कधी GR काढून निधी वितरित करतो। निधी वितरित केल्यानंतरच आपल्याला समजेल की 4 ते 5 दिवसामध्ये पुढील जे आहे आपल्याला 4था आणि त्याचबरोबर जर निधी जास्त वितरित केला तर 5वा हप्ता सुद्धा मिळेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। इथेच थांबे। जय हिंद, जय महाराष्ट्र।